मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक शहरामध्ये उबेर चालकांच्या समस्या गंभीर बनल्या आहेत। काही ठिकाणी त्यांच्यावरती मारहाण, धमक्या आणि वाहनांची तोडफोड होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत। विशेषतः नाशिक रोड त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर त्र्यंबकेश्वर आणि ओझर विमानतळ त्र्यंबकेश्वर या मार्गावरती तणाव वाढत चाललाय। उबेरचे भाडे दर कमी असल्यानं स्थानिक खासगी वाहन चालकांमध्ये नाराजी दिसून आली आहे आणि याचा फटका उबेर चालकांना बसतोय। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। असे असले तरी हल्ल्यांचे प्रकार सुरूच आहे अशी तक्रार आहे। या पार्श्वभूमीवर उबेर चालकांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली। त्र्यंबकेश्वर नाशिक, नाशिक ओझर आणि ओझर नाशिक रोड या मार्गावरील भाडेवाढ करण्याची मुख्य मागणी त्यांनी केली आहे। कमी दरामुळे वाद वाढतोय, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय असे चालकांनी म्हटलंय। कंपनीनं लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं, मात्र समाधानकारक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चालकांनी दिलाय। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण बघू शकता इथे नाशिकमधील सर्व ओला उबर चालक मालक संघटनेच्या वतीने सर्व ड्रायव्हर बंधू एकत्र आलेले। याचं एकत्र येण्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे आम्हाला कंपनीकडनं योग्य ती दरवाढ मिळावी। यासाठी आज इथे सर्वजण उपस्थित आहे। आमची मागणी फक्त एकच आहे की कंपनीने आमची दखल घेऊन प्रत्येकाला 2 घास व्यवस्थित खाता यावे, यासाठी योग्य तो मोबदला देण्यात यावा। या मागणीसाठी आज इथे असंख्य नाशिकमधील सर्व उबरच्या चालक जमलेले आहे। याच्याबद्दल आम्ही आज कंपनीच्या जो टॅक्सीचा जो त्रास आहे, सगळ्यात जास्त त्र्यंबकेश्वरचा जो रेट आहे तो कमी भेटतो आहे उबर कंपनीकडनं। तो रेट वाढून देण्यात यावा। त्याच्यानंतर ओझर एअरपोर्ट जे रेंटलचे रेट आहे ते सर्व रेट वाढून देण्यात यावे कंपनीनं। हे महत्त्वाचा मुद्दा आमचा तो आहे। सगळे ड्रायव्हर त्याच्यासाठीच भांडत आहे का त्र्यंबकेश्वरला मारामारी होती डायरेक्ट टॅक्सीवाले, त्याच्यानंतर तिथं जे लोकल जे आहे रिक्षावाले ते त्रास देत आहे। रेट वाढून देण्यात यावे आणि गाड्या फोडत आहे। मेन म्हणजे ड्रायव्हरची गच्ची पकडताय, खूप म्हणजे अशी बेकार परिस्थिती आहे। अरे रवीचा म्हणजे असं राहिलं तर ड्रायव्हरनी काय फाशी घ्यायची का? त्याला अक्षरशः डायरेक्ट आहे ना गळफास घ्यावा लागेल। त्याच्यामुळे उबर कंपनीनं हा विचार करावा। लवकरात लवकर आहे ना त्र्यंबकेश्वरचा मेन मुद्दा आहे। किरण आहेर, C24 नाशिक।